नमस्कार दोस्तों, नोटिफिकेशन वर्ल्ड यूट्यूब चैनल में आपका एक बार फिर से स्वागत है। तो आज का हम एक वीडियो बनाने वाले हैं, एक नया नोटिफिकेशन लेके। ये वीडियो मराठी में होने वाला है क्योंकि एक नोटिफिकेशन आया है मराठी में। उसके अंदर हम डिटेल में देखेंगे क्या क्या पोस्ट है, कौन सी जॉब्स है यहाँ पे। तो चलो शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, आजचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे जिल्हा रुग्णालय बीडकडनं, यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीडकडनं काही जागांची भरती होणार आहे। त्याच्यामध्ये MBBS, MD, MS च्या पोस्ट आहेत। तुम्ही चॅनलला नवीन जुडलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच जॉब रिलेटेड नोटिफिकेशनसाठी, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी अलर्ट रहा, अपडेट रहा। तर चॅनलला शेअर करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर चला आपण सुरू करूया। तर जिल्हा रुग्णालय बीड कडने कंत्राटी पदासाठी जाहिरात आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। तर कुठल्या कुठल्या आहेत बघा इथे। भूल तज्ञ आहे फर्स्ट, MD ॲनेस्थेसिया DA, ओके। नंतर आहे फिजिशियन, MD मेडिसिन। नंतर आहे रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, जनरल सर्जन, वैद्यकीय अधिकारी फुल टाइम आणि पार्ट टाइम। यामध्ये जो भूल तज्ञ आहे त्यांची सद्यस्थिती नुसार भरावयाची किती पदं आहेत, तर 1 पद आहे। त्यानंतर बघितलं तर फिजिशियनसाठी 3 पदे आहेत, रेडिओलॉजिस्टसाठी 4 आहेत, स्त्रीरोग तज्ञसाठी MS 1 आहे आणि जनरल सर्जनसाठी 4 पदे आहेत। जातीनिहाय, आरक्षणनिहाय इथं तुम्हाला पदांची संख्या दिसत आहे। नंतर जे वैद्यकीय अधिकारी MBBS फुल टाइमची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी 2 आहे। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आणि इतर मागासवर्गीयांसाठी 1 आहे। आणि जे पार्ट टाइम MBBS साठी जी पोस्ट आहे त्याला आरक्षण लागू नाही, अशा 4 पोस्ट आहेत। तर तुम्हाला एकूण 19 जागांसाठी इथं आहे, पण हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता यामध्ये त्यांनी काही शर्ती आणि अटी दिलेल्या आहेत। ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची भरती आहे, म्हणजे या पदावर कायम स्वरूपाचा हक्क तुमचा राहणार नाहीये। आणि जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांची जी नियुक्ती आहे ही 31 मार्च 2021 पर्यंत राहील व त्यानंतर राज्यस्तरावरून प्राप्त सूचनानंतर पुनर्नियुक्ती देण्यात येईल। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे इथं, जो अर्ज शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे जे वय आहे ते 18 पेक्षा कमी नसावे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि खुल्या प्रवर्गासाठी त्यांनी 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा जास्त नसावे। त्याच्यानुसार जो अर्जदार आहे हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतीही फौजदारी गुन्हा नसावा। नंतर सेवानिवृत्त जे विशेष तज्ञ व अतिविशिष्ट विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदावर निवड झालेल्या उमेदवारास या पदाकरिताचे जे मानधन आहे मान्य आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार अदा करण्यात येईल। जाहिरातीमधील रिक्त पदांच्या ज्या संख्येत व सामाजिक आरक्षण बदल होऊ शकते, तसेच रिक्त पदाच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो, हे एक आपल्याला लक्षात घ्यायचे। पद भरती स्थगिती करणे किंवा रद्द करणे, ओके। तर पद भरती प्रक्रिया याबाबतचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समितीकडे आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे आहेत, हे तुम्हाला बाब लक्षात घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही जर बघितले तर सविस्तर जाहिरात व पात्र अपात्र उमेदवाराची जी यादी आहे, प्रतीक्षा यादी, पद भरती प्रक्रियाबाबतची सर्व माहिती ही राष्ट्रीय आरोग्य अभियान बीडच्या नोटीस बोर्डावर किंवा जे संकेतस्थळ आहे BeedNIC.in www.beednic.in येथे वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर जर बघितलं तुम्ही, जे निवड झालेले उमेदवारांना निवड यादीतून गुणानुक्रमे आधारे प्राधान्य क्रमांकाने पदस्थापना दिली जाईल मेरिट लिस्ट नुसार, हे एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल। शासकीय
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचाच विचार पद भरती किंवा निवड भरती प्रक्रियेत केला जाईल. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की जे विशेष तज्ज्ञ, अतिविशिष्ट तज्ज्ञ जे आहेत, वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता शासकीय सेवेतून जे रिटायर्ड आहेत, सेवा निवृत्त आहेत, स्वइच्छेने अधिकारी किंवा कर्मचारी वगैरे सेवेत रुजू झालेला दिनांक, कार्यकाळ, पदनाम, पदस्थापनेचे ठिकाण, हे सर्व गोष्टी व मिळालेले अंतिम वेतन याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला अर्जामध्ये द्यायची आहे. त्याच्यानंतर जे विशेष तज्ज्ञ आहेत त्यांची वयोमर्यादा 70 वर्ष राहील व इतर रुग्णसेवेशी संबंधित पदासाठी सेवा समाप्ती जी मर्यादा आहे ती 65 वर्ष राहील. वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सकांच्याकडून आपली शारीरिकदृष्ट्या प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र लागेल. पदासाठी वेतन हे एकत्रित प्रतिमाह मानधन आहे. ओके. नंतर तुम्ही बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जाहिरात नमूद केलेल्या पदासाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे तुमची इंटरव्ह्यू होणार आहे इथं, हे एक लक्षात घ्यायचंय. जाहिरातीत दर्शवण्यात आलेल्या पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण करून प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल व सदर यादी पुढील वर्षभरात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वेळोवेळी रिक्त होणाऱ्या पदांच्या भरतीकरता वापरण्यात येईल. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचे. मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा कुठलाही भत्ता देण्यात येणार नाही. अर्जासोबत आपल्याला राखीव प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 100 व जे खुले आहेत प्रवर्गासाठी त्यांना 150चा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बीड च्या नावे एक देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा DD जोडवायचा आहे. सदर भरती जी आहे पद भरती बाबतची न्याय प्रक्रिया ही जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायिक कक्षेत असेल. अर्जासोबत उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यात जोडायचं आहे. तर आपण इथं बघू ते पण. त्यानंतर जे आहे सदर पदांचे अर्ज सुट्टीच्या दिवस वगळून आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड 24 डिसेंबर 2020 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करायचे आहे. मुलाखतीसाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांना दूरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल. ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत वेळोवेळी रिक्त होणाऱ्या विशेष तज्ज्ञांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. यापुढे सुट्टीचे दिवस वगळून दर महिन्याच्या 4थ्या शुक्रवारी घेण्यात येतील. यापुढे यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रत्येक वेळी दिली जाणार नाही. हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं त्यांनी नमुना दिलेला आहे तुमचे जे छोटे कुटुंबासाठी काय आहे ते आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे. तर ही पूर्ण जाहिरातची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही एकदा ती पूर्ण व्यवस्थित शांतपणे वाचून घ्या. त्यानुसार आपण आपला अर्ज करू शकतात. अभी सबसे इम्पोर्टेंट है, आपने एडवर्टाइजमेंट को अच्छी तरह से पढ़ना है अप्लाई करने से पहले. उसका लिंक मैंने डिस्क्रिप्शन बॉक्स में भी दिया है और आपको स्क्रीन के भी अभी दिख रहा है. तो वहां पे जाइए, एडवर्टाइजमेंट को पढ़िए अच्छे से और फिर अप्लाई करिए. तो सबसे इम्पोर्टेंट है, आपको ये वीडियो कैसा लगा. आप इस चैनल के साथ नए हैं तो लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो. हमारा प्रयास है कि ज़्यादा से ज़्यादा नोटिफिकेशन जॉब रिलेटेड, एग्जाम रिलेटेड आपके पास पहुंचे. इसके लिए आप बेल आइकन को जरूर क्लिक करो. इससे क्या होगा, आपको नोटिफिकेशन मिलेंगे जॉब रिलेटेड. तो चैनल को जुड़ने के लिए धन्यवाद. इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट के साथ शेयर करो. अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को जरूर सब्सक्राइब करो. चैनल को सब्सक्राइब करो. नोटिफिकेशन वर्ल्ड, गेट सेटअप फॉर सक्सेस. और फेसबुक पेज को फॉलो करो और लाइक करो.